नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी विशाखा सावंत एमपीएससी क्रॅकर्स मध्ये तुमचं स्वागत आहे। एमपीएससी संबंधित अनेक एग्जाम्स देणारे जे विद्यार्थी आहेत त्यांचा सखोल अभ्यास व्हावा। फॉर एक्झाम्पल PSI, STI, ASO यांसारख्या परीक्षा असतील, डिपार्टमेंटल PSI असेल, नगर परिषदेच्या परीक्षा असतील, जिल्हा परिषदेच्या परीक्षा असतील, तलाठी सारख्या एक्झाम्स असतील ज्यांना सखोल पद्धतीचे प्रश्न असतात मराठी व्याकरणाचे, तर त्याच्यासाठी आपण हा चॅनल सुरू केलेला आहे जेणेकरून विद्यार्थ्यांचा सर्व प्रकारचा अभ्यास यामध्ये झालेला आहे। जर तुम्हाला बेसिक पासून व्हिडिओ पाहायचे असतील तर तुम्ही AS एज्युकेशन महाराष्ट्र या YouTube चॅनलवर जाऊन तुम्ही तेही व्हिडिओ पाहू शकता। त्या चॅनलवर 84 पेक्षाही जास्त व्हिडिओ आपण विद्यार्थ्यांसाठी मोफत उपलब्ध करून दिलेले आहेत जेणेकरून प्रत्येक विद्यार्थ्याला त्याचं स्वप्न साकार होण्यासाठी मदत व्हावी। तर या व्हिडिओमध्ये आपण काय पाहणार आहोत, या व्हिडिओमध्ये 2022 च्या नियमानुसार जो शासन निर्णय किंवा जो GR निघालेला आहे त्याच्यानुसार जे वर्णमालेमध्ये जे बदल झालेले आहेत, वेगवेगळे कन्सेप्ट्स आलेले आहेत, त्या वेगवेगळ्या कन्सेप्ट्सची आणखी वेगवेगळी नावं, वेगवेगळ्या व्याकरणकारांनी ठेवलेली नावं, अर्थातच या व्हिडिओमध्ये तुम्हाला नेहमीपेक्षा नवीनच काहीतरी शिकायला मिळणार आहे जे परीक्षाभिमुख असणार आहे आणि त्याच्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पाहायचा आहे। व्हिडिओ जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करायचा आहे जेणेकरून जे गरजू विद्यार्थी आहेत त्यांना मोफत अभ्यास करता येईल। तर जास्त वेळ न घालवता आपण सुरू करूया आजचं आपलं लेक्चर। आजचं आपलं लेक्चर आहे वर्णमाला। वर्णमाला आणि अक्षरमाला याच्यामध्ये फरक काय असतो, शिवाय वर्णमालेमध्ये स्वर किती आहेत, व्यंजन किती आहेत, स्वरादी किती आहेत, स्वर स्वरादी यांची फक्त स्वर किंवा स्वरादी किंवा व्यंजन अशीच नावं आहेत का, की त्यापेक्षा आणखी कोणती वेगळी नावं आहेत, मग त्यापेक्षा वेगळी असणारी नावं ती कोणी ठेवली आहेत, या सर्वाचा अभ्यास आपण या व्हिडिओमध्ये करणार आहोत। त्याच्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पहा। लक्षात घ्या, नुसत्या ट्रिक्स केव्हा आपण अवलंबू शकू, ज्या वेळेला आपल्याला बेसिक सर्व गोष्टी माहीत असतील। बेसिक्स सहित ऍडव्हान्स लेवलचा अभ्यास आपण या व्हिडिओमध्ये करणार आहोत। त्याच्यामुळे व्हिडिओ नक्कीच तुम्हाला अभ्यासभिमुख, परीक्षाभिमुख असा आहे, त्याच्यामुळे पहिल्यापासून शेवटपर्यंत नक्की पाहायचं आहे। तर बघा, वर्णमाला 2022 चा जो शासन निर्णय झाला त्याच्यानुसार वर्णमालेमध्ये काही सुधारणा केल्या गेल्या। मग ह्या सुधारणा नक्की किती आहेत, जसं अनेक विद्यार्थ्यांना प्रश्न पडतो की वर्ण नक्की एकूण किती, तर वर्ण एकूण आहेत म्हणजे वर्णमालेमध्ये एकूण वर्णांची संख्या किती असं जर आपल्याला विचारलं तर तुम्ही 52 हेच सांगायचं आहे। मग 52 कसे येतात, तर हे जे वर आहेत हे स्वर आहेत, हे स्वर आहेत एकूण किती 14 आहेत। शिवाय स्वरादी म्हणजे इथं मी त्यांची संख्यावर माहिती लिहिते, स्वर किती आहेत 14, स्वरादी आहेत 2, व्यंजन आहेत 34 आणि विशेष संयुक्त व्यंजन आहेत 2। यांची जर आपण बेरीज केली तर बघा यांची बेरीज येते 52, असं एकूण मिळून 52 वर्ण आहेत। त्याच्यामुळे जर परीक्षेला तुम्हाला प्रश्न असेल, पूर्वी 48 म्हणायचो आपण कारण त्यामध्ये चा समावेश नव्हता, शिवाय क्षज्ञाचा समावेश नव्हता आणि त्याच्यामुळे पूर्वी आपण एकूण वर्णांची संख्या किंवा मुळाक्षरांची संख्या किती तर 48 असं सांगायचो। आता किती सांगायचं आहे, 52 सांगायचं आहे। मग पहिल्यांदा आपण ह्यांची आपण विस्तृत माहिती पुढच्या लेक्चर्स मध्ये बघणार आहोत, त्याच्यामुळे तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा। जास्तीत जास्त नवीन व्हिडिओ, नवीन विषयांचे म्हणजे मराठीच आपण घेतो असं नाही, या व्यतिरिक्त महाराष्ट्राचा, भारताचा, जगाचा भूगोल असेल, इतिहास असेल, या सर्वांचे व्हिडिओ आपण हळूहळू या चॅनलवर अपलोड करणार आहोत। आणि त्याच्यामुळे जर तुम्हाला नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळायचं असेल तर बेल आयकन प्रेस करायला विसरू नका आणि जास्तीत जास्त शेअर करा। बघा, याच्यामधले पहिले आहे ते काय आहे, स्वर। आता स्वरांना इथं लक्ष द्या, यासाठी लिहिले, हे माझं लेक्चर झालं की तुम्ही याचा स्क्रीनशॉट काढून ठेवू शकता। एका एवढ्या ह्याच्यामध्ये भरपूर अशी संपूर्ण माहिती तुम्हाला मिळणार आहे। ह्याच्याशी संबंधित जी एक्स्ट्राची माहिती आहे ती मी तुम्हाला सांगणारच आहे, त्याच्यामुळे नीट लक्ष देऊन व्हिडिओ पाहणं गरजेचं आहे, स्किप करू नका। आता बघा, हे स्वर आहेत, हे स्वर एकूण किती आहेत 14 आहेत, 14। तर ह्या स्वरांनाच अच असं म्हणतात। अच हे स्वरांचं संस्कृत मधलं नाव आहे। कसलं नाव आहे, संस्कृत मधलं नाव आहे। शिवाय स्वरांना विवृत असंही म्हणतात।
विवृतक म्हणण्याचं कारण की ज्या वेळेला स्वरांचा उच्चार आपण करतो त्यावेळेला तोंड काही प्रमाणामध्ये उघडं राहतं आणि म्हणूनच स्वरांना विवृत असंही म्हटलं जातं. अच हे स्वरांचं संस्कृत नाव आहे, हे लक्षात ठेवा. स्वर एकूण 14 आहेत. आता याच्यामध्ये सुद्धा आपण स्वर हा जो पॉइंट आहे, हा जो घटक आहे, तर नवीन ह्याच्यानुसार आपण त्याच्यामधले कन्सेप्ट डीप सर्व अभ्यासणार आहोत. परंतु आता आपण ही जी माहिती सांगतोय वर्णमालेची, तर या वर्णमालेच्या माहितीमध्ये तुम्हाला स्वरांचे वेगवेगळे गुणधर्मानुसार पडलेले त्यांचे जे कशा पद्धतीने लिहिलेत हे लिहिण्यामागे कारण आहे. हा अ जो आहे, हा आद्य स्वर म्हणतात. याला काय म्हणतात? आद्य स्वर. ह्याला आद्य स्वर म्हणतात. का म्हणतात वगैरे हे स्वरांमध्ये आपण पाहणार आहोत पुढच्या व्हिडिओमध्ये. कारण हा अ जो आहे तो आधीत येतो आणि हे स्वरादी तयार होतात आणि म्हणून त्यांना स्वर आधी असं म्हणतात की ह्या स्वरादींच्या आधी अ हा स्वर येतो. तसेच ही जी व्यंजनं आहेत, ही जी पाय मोडलेली आहेत, वर्णमालेमध्ये व्यंजनं पाय मोडलेली असतात आणि अक्षरमाला एक असते. अक्षरमालेमध्ये हे जी व्यंजनं असतात ह्यांचा पाय मोडला जात नाही, कारण त्याच्यामध्ये काय होतो, शेवटी स्वर मिक्स होतो आणि तो कोणता स्वर असतो? अ हा स्वर मिक्स होत असतो. आणि म्हणूनच त्या म्हणजे ज्यांच्या शेवटी अ हा स्वर येतो, स्वरांत असं त्यांना म्हणतात, म्हणजे व्यंजनांनाच. म्हणजे व्यंजन निर्माण व्हायचे असतील किंवा हे स्वरादी निर्माण व्हायचे असतील तर अ हा स्वर पाहिजेच. शिवाय ह्या स्वरांचा सर्व जे स्वर आहेत त्यातला मुख्य स्वर मानला जातो आणि म्हणूनच त्याला आद्य स्वर असं म्हणतात, हे लक्षात ठेवायचं. शिवाय हे जो आहे अ, ही पहिली ई, त्यानंतर हा पहिला उ, त्यानंतर हे रू, हा जो लू आहे, ह्यांना ऱ्हस्व स्वर म्हणतात. ते गुणधर्मानुसार त्यांची रचना आहे. म्हणजे 5 ऱ्हस्व स्वर आहेत. त्यानंतर मी हे गोल न केलेले जे आहेत हे अ सोडून बाकीचे सगळे दीर्घ स्वर आहेत. स्वर या टॉपिक मध्ये आपण याच्या विषयीचं बघणार आहोत, त्यावेळेला तुम्हाला लक्षात येईल. शिवाय हे जे अ आणि अ जे आहेत आणि अ हे जे आहेत हे आदत्त स्वर आहेत. अरविंद मंगळूरकर यांनी त्यांना आदत्त स्वर असं म्हटलंय. दत्तक घेतलेले, आपण हे इंग्रजी भाषेतून मराठी भाषेमध्ये घेतलेले आहेत आणि म्हणूनच त्यांना आदत्त स्वर असं म्हणतात. स्वर या टॉपिक मध्ये आपण ह्याचे एकदम डिटेल अभ्यास करणार आहोत. जो आधी म्हणजे बऱ्याच जणांना असं वाटत असेल की हा व्हिडिओ परत का मॅडमने घेतला आहे, तर मला विषय नाही आहे, तशातला प्रकार नाही आहे. तर याच्यामध्ये की आपल्याला जे नवीन कन्सेप्ट आहेत, जे झालेले नाही आहेत आणि ज्याच्यावर आता प्रश्न विचारले जातात तिकडे दुर्लक्ष होतंय आणि म्हणून अवघड पेपर जातो. तर ते न करता आपल्याला सर्व नवीन कन्सेप्ट एक्सेप्ट करून पुढे जायचे आहे. तर अ आणि अ हे काय आहेत? आदत्त स्वर आहेत, दत्तक घेतलेले, इंग्रजी भाषेतून घेतलेले आणि त्यांना आदत्त कुणी म्हटलंय? अरविंद मंगरुळकर यांनी म्हटलंय. आणि त्याच्यामुळं ह्या स्वरांचा आपण एक अभ्यास करणार आहोत. तर हे स्वर किती आहेत? ह्याच्यामध्ये एकूण 14 आहेत वर्णमालेमध्ये. आता हे जे स्वरादी आहेत किती? 2 आहेत. स्वरादी किती आहेत? इथं लिहिते, स्वरादी आहेत 2. स्वरादी आहेत अम आणि आहा. ऍक्च्युली आहे ना, ह्याला अम आहा असा उच्चार न होता ह्याची खूण आहे अशी, म्हणजे अशी खूण आहे आणि शिवाय आहाची खूण अशी आहे, म्हणजे ह्याला विसर्ग आणि हा अनुस्वार. विसर्ग आणि अनुस्वार हे काय आहेत? 2 स्वरादी आहेत. त्याच्यानंतर हे महत्वाचे आहे, ही रचना महत्वाची आहे बरं का. अनेक ठिकाणी किंवा तुम्हाला इतर ठिकाणीही शिकवलं जातं, त्यावेळेला रचना सरळ, आता म्हणजे ही जी व्यंजन आहेत ही सरळ अशी ओळीमध्ये लिहिली जातात. बऱ्याच जणांना प्रश्नही पडतो की हे लक्षात कशी ठेवायची. लक्षातही राहत नाहीत अनेक विद्यार्थ्यांच्या. कारण काय? ती रचना चुकीची लिहिलेली असते. अशीच रचना लिहिणं गरजेचं आहे. वर्णमालेची योग्य रचनेनुसार क्रम लावा म्हटलं तर तुम्हाला तो लावता आला पाहिजे आणि तो लावता केव्हा येणार? या टाईपनी रचना तुम्ही लक्षात ठेवली तरच, अन्यथा कधीच लक्षात राहणार नाही. कारण मुळातच अनेक जणांना हे किचकट वाटतं, अनेक जणांना अति सोपं वाटतं आणि म्हणून ह्याच्याकडे दुर्लक्षही करतात. खरं यातलं काही येत नसतं. बऱ्याचशा ह्याच्यामध्ये गोष्टी आहेत, ह्याच्यामध्ये एक भाषाशास्त्र आहे, त्याच्यानुसार याची रचना आहे, हे लक्षात घ्या. कारण आहे या रचनेला, त्यामुळे इकडे याचं नीट लक्षात देणं गरजेचं आहे. आता व्यंजन बघा, व्यंजनांनाच संस्कृतमध्ये हल असं म्हटलं जातं.
त्यांच्या शेवटी म्हणजे व्यंजन केव्हा पूर्ण होतात की जर म्हणजे आता इथं बघा, इथं सगळं दिसतंय, तिथं तुम्हाला कितीसं दिसतंय व्हिडिओमध्ये मला लक्षात येत नाहीये, परंतु इथं क ख ग घ ह्या सर्वांचे इथपर्यंत जर बघितलं तर त्याचे सर्वांचे पाय मोडलेले आहेत. हे पाय मोडण्यामागे एक कारण आहे की हे अपूर्ण आहेत. ऍक्च्युअली ही अक्षरं अपूर्ण आहेत हे दर्शवण्यासाठी अशी लिहिली पाहिजेत. अपूर्ण म्हणजे अर्धी आहेत. म्हणजे जसं हे ख हे असं लिहिलं पाहिजे, ग हे असं लिहिलं पाहिजे, हे नुसतं घ. पण तुम्हीच सांगा, हे जर असं आपण लिहिलं तर हे किती विचित्र दिसतंय ना विचित्र. मग हे असं विचित्र दिसू नये, त्यांचं योग्य दिसणं असावं आणि ते ओळखताही नीट आलं पाहिजे ह्याच्यासाठी. आणि शिवाय ते अर्ध आहे हेही कळलं पाहिजे. याच्यासाठी एक मध्यमार्ग काढला गेला आणि तो मध्यमार्ग कुठला तर अक्षरांचे पाय मोडणे. मग जी अक्षरं अर्धी आहेत की त्याच्यामध्ये अमिश्रित नाहीत हे दाखवण्यासाठी त्या अक्षरांचे पाय मोडले गेले. व्यंजनांचे पाय मोडतात. इकडं अचे दिसत आहेत का? नाही आहेत. तर व्यंजनांचे पाय मोडतात का तर ती अर्धी आहेत. केव्हा मोडतात? जर ती वर्णमालेमध्ये असतील तर. मात्र अक्षरमाला जर असेल तर ह्या व्यंजनांचे पाय मोडले जात नाहीत. ज्या वेळेला लक्षात घ्या, तुम्हाला आता एक ह्याच्या बोलतोयच आपण तर सांगते की जसं क दिले, ग दिले, घ दिले त्याचा पाय मोडलाय, च दिले, यापैकी अर्धे अक्षर कोणते? अर्धे अक्षर कोणते हे साधा प्रश्न आहे. जर हे तो तुम्हाला माहित नसेल तर तुम्ही काय करणार? अर्धा अक्षर कुठला आहे का बघणार आणि शेवटी जर यापैकी नाही हा ऑप्शन असेल तर 100% विद्यार्थी यापैकी नाही हे निवडतात ऑप्शन. परंतु तिथंच आपण चुकतो. इथं बघा, क चा पाय मोडलेला नाही, ग चा पाय मोडलेला नाही, घ चा मोडलेला आहे, च चा पाय मोडलेला नाही. घ ज्या अक्षराचा पाय मोडलेला आहे ते अर्ध अक्षर आहे हे लक्षात ठेवायचं. किंवा जर तुम्हाला विचारलेलं असेल की दिलेल्या 4 अक्षरांपैकी कोणत्या अक्षरामध्ये अमिसळलेला नाही किंवा अमिश्रित नाही खालीलपैकी कोणते अक्षर असं विचारलेलं असेल तर जे अक्षराचा पाय मोडलाय ते अमिश्रित नाही असा अर्थ होतो. आणि हे ज्या वेळेला एखाद्या अक्षरामध्ये अमिक्स केला जातो त्यावेळेला ते असं लिहिलं जातं. म्हणजे आता हे अक्षर काय झालं? पूर्ण झालं असा अर्थ होतो. आणि म्हणूनच क ची फोड करताना कशी करतात? क अधिक अ अशी करतात आणि मग तयार होतो क. अशी सर्व अक्षरं तयार होतात. मग हा जो अ आहे हा ही सर्व व्यंजन तयार होण्यासाठी स्वरादी तयार होण्यासाठी स्वरादी तयार होण्यासाठी व्यंजन तयार होण्यासाठी कारणीभूत असतो आणि म्हणूनच त्याला आद्य स्वर असं म्हणतात. आलं लक्षात? आता जातोय कुठं आपण? व्यंजनाकडे. व्यंजनांच्या शेवटी स्वर असतात म्हणूनच स्वर असतो. कुठला? अस्वर असतो म्हणून त्याला स्वरांत. म्हणजे बघा, हा क ची फोड क अधिक अ, इथे शेवटी काय आला? अ आला आणि म्हणून त्याला स्वरांत असं म्हटलं जातं. परवर्ण व्यंजन तयार होण्यासाठी, पूर्ण होण्यासाठी अ या स्वरावर अवलंबून असतात आणि म्हणूनच त्यांना परवर्ण असं म्हणतात. शिवाय संवृत असं सुद्धा व्यंजनांना म्हणतात. संवृत म्हणण्यामागे कारण काय की ज्या वेळेला आपण व्यंजन उच्चारत असतो त्यावेळेला तोंड थोडंसं मिटलेलं राहतं म्हणून त्यांना संवृत म्हणतात. त्याच्या विरुद्ध ज्या वेळेला आपण स्वर उच्चारत असतो त्यावेळेला आपलं तोंड थोडं उघडं राहतं आणि म्हणून त्यांना विवृत असं म्हणतात. तर हा विवृत आणि संवृत मधला फरक आहे की स्वर उच्चारत असताना तोंड थोडं उघडं राहतं आणि म्हणून त्यांना विवृत असं म्हणतात. तर व्यंजन उच्चारत असताना तोंड थोडंसं बंद राहतं आणि म्हणूनच त्याला बंद किंवा संकुचित राहतं आणि म्हणूनच त्यांना संवृत असं म्हटलं जातं. तर व्यंजनांची व्यंजन, हल, स्वरांत, परवर्ण, संवृत ही नावं आहेत हे लक्षात ठेवायचं. म्हणजे व्यंजन ह्या कन्सेप्टशी रिलेटेड ही सर्व नावं आहेत. अर्थात आपण पुढच्या टॉपिकमध्ये पुढच्या व्हिडिओमध्ये ज्या वेळेला व्यंजनांचा अभ्यास करणार आहोत त्यावेळेला हे डिटेलमध्ये सगळे व्यंजन आपण अभ्यासणार आहोत. त्यांचे गुणधर्म अभ्यासणार आहोत. ते कन्सेप्ट अभ्यासणार आहोत. त्याच्यामुळे व्हिडिओला लाईक तर करायचंच आहे परंतु बेल आयकॉन प्रेस करायचं आहे जेणेकरून नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील. आता बघा, हे जे आहेत ही व्यंजन ते ह्यांचं हे असा रचना करण्यामागे कारण काय? मी इथं असं हे केलंय बघा एवढं. म्हणजे इथपासून म पासून क पासून म पर्यंत ही जी व्यंजने आहेत यांचा विशिष्ट गुणधर्म आहे. आता बघा, इथून जर आपण त्यांना मोजलं क पासून प पर्यंत, इथपर्यंत म्हणायला लागले मी, क पासून
म पर्यंत हा जो पोर्शन आहे याच्यामधली म्हणजे 1 2 3 4 5 म्हणजे इथे 5 आहेत, असे 5 रकाने आहेत म्हणजे 5 5 किती झाले 25. ही जी 25 व्यंजन आहेत ही जी आहेत ती स्पर्श व्यंजन आहेत. कसली आहेत? स्पर्श व्यंजन आहेत. शिवाय यांचा क गट, ही क गटात येणारी, ही च गटात येणारी, ही ट गटात येणारी, ही त गटात येणारी आणि ही प गटात येणारी व्यंजनं आहेत आणि म्हणूनच यांना वर्गीय व्यंजनं असं पण म्हणतात. म्हणजे क पासून म पर्यंतची जेवढी सगळी व्यंजनं आहेत त्यांना काय म्हणतात? वर्गीय व्यंजनं असं म्हणतात. शिवाय क पासून म पर्यंतची जेवढी सर्व व्यंजने आहेत त्यांना स्पर्श व्यंजने असं म्हणतात. आलं लक्षात? आता पुढे बघा, म्हणजे ही किती आहेत? एकूण 25 आहेत. स्पर्श व्यंजने किंवा वर्गीय व्यंजने किती आहेत? 25 आहेत. आणि मी मगाशी 34 म्हटलेलं ती इथपर्यंत ळ पर्यंतची. आलं का लक्षात? म्हणजे एकूण व्यंजन किती? तर 34 म्हणायचे आहेत. मग ती 34 कुठपासून कुठपर्यंत? तर क पासून ळ पर्यंतची जी एकूण व्यंजन आहेत ती 34 येतात. मात्र क पासून म पर्यंतची जी व्यंजन आहेत त्यांना स्पर्श व्यंजन असं म्हणतात किंवा वर्गीय व्यंजन असं म्हणतात. मग ह्यांना स्पर्श व्यंजन का म्हणतात आणि वर्गीय व्यंजन का म्हणतात हे आपण आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये पाहायचं आहे, कारण त्याचं विस्तृत असं उच्चार स्थानावरून त्यांचे गट तसे पडलेत. मग तुम्हाला हे एक्झॅक्टली लक्षात येईल की हे गट असे का पडलेत. आता ह्याच्यामधलं जर 25 लक्षात ठेवणंच गरजेचं आहे तरच तुम्हाला प्रथम व्यंजन संधी, तृतीय व्यंजन संधी हे येणार आहे. म्हणजे संधी हा टॉपिक जर तुम्हाला नीट समजायचा असेल तर हे आलं पाहिजे. ही 25 अक्षर लक्षात राहिली पाहिजेत. समजतंय? मग लक्षात ठेवताना कसं ठेवायचं? क च ट त प हा गट लक्षात ठेवायचा. ग ज ड द ब हा एक गट लक्षात ठेवायचा. आता हा बरेच जण, हा जो टिंब दर्शवलेला हा जो ड आहे त्याला बरेच जण ड म्हणतात. ऍक्च्युली त्याचा उच्चार ड नाही आहे किंवा वाङ्मयातला ड असंही म्हणतात, तर तसा त्याचा उच्चार नाही आहे. तर त्याचा उच्चार ग असा आहे. ग म्हणजे ग असं, म्हणजे ग असं नाही करायचं. ग ग म्हणजे आपण त्याचा नाकातून उच्चार केल्यासारखा उच्चार करायचा आहे. अनुनासिक आहे ते. आलं का लक्षात? इथं त्याचे टिंब आहे. हा ड इथला जो ड आहे आणि हा आहे ह्याच्यामध्ये फरक आहे. वाङ्मय आपण म्हणतो की नाही, वाङ्मय हा शब्द वाङ्मय, तिथं वाडमय म्हणतात का? काही जण म्हणत पण असतील वाडमय, पण वाडमय म्हणायचं नसतं, तिथं वाङ्मय म्हणायचं असतं. ग ग असा उच्चार करायचा असतो. आणि हे जे दिसतंय ह्याला अनेक जण त्र म्हणतात. बरोबर आहे ना? त्र म्हणतात. तर त्र नाही. त्र म्हणजे त अधिक र अशी 2 व्यंजन असतात. हे त्र नाही आहे, तर हे न न असं म्हणायचं. त्याचं न असं उच्चारायला पाहिजे. तर हे अनेक जण लक्षात राहावं म्हणून त्र म्हणतात. त्र हे वेगळं अक्षर आहे जे ह्या वर्णमालेमध्येच नाहीये. आलं का लक्षात? श्र आणि त्र आपण वापरतो पण ते ह्या वर्णमालेमध्ये नाही आहे, हे लक्षात घ्या. तर ह्याला न असं म्हणायचं आणि ह्या ग ग असं म्हणायचं की त्यांचा नाकातून उच्चार झाल्यासारखं झालं पाहिजे, कारण हे अनुनासिक आहेत, हे लक्षात घ्या. मग गट कसा लक्षात ठेवायचा? क च ट त प. मग क म्हटलं, हे जर तुम्ही 5 लक्षात ठेवले ना की क म्हटलं की ख पटकन आठवतं, कारण आपण पहिलीपासून अभ्यास केलेला असतो. च म्हटलं की छ आठवतच, ट म्हटलं की ठ आठवतच, त म्हटलं की थ आठवतच, प म्हटलं की फ आठवतच. सेम तसंच हा एक गट लक्षात ठेवलात की हा जो तृतीय व्यंजन संधीचा जो गट आहे ग ज ड द ब, हे लक्षात घ्या. ही 25 जी व्यंजन आहेत क पासून म पर्यंत ही तुमची पाठच झाली पाहिजेत. का पाठ झाली पाहिजेत? हे संधी शिकवताना तुम्हाला लक्षात येईल. स्पर्श व्यंजन मी हे वेगळं एक टॉपिक घेणार आहे, त्यावेळेला तुमच्या लक्षात येईल की ह्यांचं किती आघात महत्व आहे. उच्चार स्थानानुसार ह्याच्यावर अनेक वेळेला परीक्षांना प्रश्न असतात, त्याच्यामुळे हे आपल्याला माहितीच पाहिजेत. त्याच्यामुळे पुढचेही टॉपिक महत्वाचे आहेत, ते नीट पाहिले पाहिजेत. इथं आपल्याला फक्त आपण वर्णमालेची ओळख करून घेतोय हे लक्षात घ्या. त्यानंतर बघा, हे 25 झाले स्पर्श व्यंजन किंवा 25 वर्गीय व्यंजन झाली की नेहमी हे य र ल व हे लिहिलं जातं. हे जे य र ल व आहेत यांची पण वेगवेगळी नावं आहेत, ह्यांचाही आपण डीप मध्ये अभ्यास करणार आहोत. तर य र ल व यांना अर्धस्वर असं म्हणतात किंवा अंतस्थ व्यंजने असे म्हणतात किंवा ईशत विवृत असं म्हणतात. आणि ईशत विवृत असं अर्धस्वरांना मोके दामले यांनी म्हटलेलं आहे. कुणी म्हटलेलं आहे? ईशत विवृत असं
मो के दामले यांनी यर लव यांना म्हटलंय. मग नक्की ना अर्धस्वर का म्हणायचं किंवा अंतस्थ व्यंजने असं का म्हणायचं हेही आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर लक्षात काय ठेवायचं की ही जी 25 क पासून म पर्यंत वर्गीय किंवा स्पर्श व्यंजने लिहिली जातात त्यानंतरच ही 4 लिहिली जातात य र ल व. त्यानंतर हे जे श श स याचं प्रत्येकाचा उच्चार वेगवेगळा आहे बरं का. श श असं म्हटलं की वरचे दात आहेत त्याच्या वर जो टाळ्याचा भाग येतो त्याला टेकतो. श श हा जो श आहे षटकोनातला थोडीशी जीभ वाकडी होते मूर्धन्य आहे तो स स जी पुढे येते अशा पद्धतीने म्हणजे ह्याचे उच्चार आहेत श श स हे ना उष्मे किंवा घर्षक वर्ण असं म्हणतात. उष्मे किंवा घर्षक वर्ण म्हणण्यामागे पण कारण आहे की आपण ज्या वेळेला उच्चारतो त्यावेळेला तोंडात उष्णता निर्माण झाल्यासारखे वाटते, हवेचं घर्षण तोंडामध्ये जाणवतं आणि म्हणून त्यांना उष्मे वर्ण म्हणतात. शिवाय यांना ईशतस्पृष्ट असं पण म्हणतात किंवा यांना सितकार वर्ण असं पण म्हणतात. ना गो कालेलकर यांनी सितकार वर्ण असं उष्मे वर्णांना किंवा घर्षक वर्णांना नाव दिलेलं आहे. तसेच ईशतस्पृष्ट असं नाव मो के दामले यांनी ह्या घर्षक वर्णांना दिलेलं आहे. मग यावर आधारित योग्य अयोग्य विधान आपल्याला विचारत असतं आयोग. त्यावेळेला आपल्याला हे कन्सेप्ट माहित नसतात, हे डोक्यावरून जातात आणि मग आपल्याला वाटत असतं की नाही हे व्याकरण खूप अवघड आहे. तर लक्षात घ्या ही जी त्यांची इतर नावं आहेत ती किती अवघड वाटली तरी सुद्धा लक्षात ठेवण्या व्यतिरिक्त आपल्याकडे पर्याय नाही, कारण योग्य अयोग्य विधानासाठी विचारतात. तर लक्षात काय ठेवायचं सितकार वर्ण असं घर्षक वर्णांना नागो कालेलकर यांनी म्हटलंय. तर ईशतस्पृष्ट असं घर्षक वर्णांना मो के दामले यांनी म्हटलेलं आहे. तुम्ही हा जर स्क्रीनशॉट काढून घेतला तर तुमच्या अतिशय चांगल्या अशा शॉर्ट नोट्स तयार होतील, त्यासाठी मी हे केलेलं आहे. त्यानंतर बघा हा जो ह आहे ह जो आहे हा महाप्राण आद्य महाप्राण वर्ण आहे. तो आद्य महाप्राण वर्ण अर्थात महाप्राण वर्ण पण अल्पप्राण वर्ण पण हे व्यंजनामध्ये आणखी प्रकार येतात ते आपल्याला शिकायचे आहेत व्हिडिओमध्ये डिटेलमध्ये. तर हा आद्य महाप्राण वर्ण आहे. आणि ळ बघा ळला स्वतंत्र वर्ण किंवा अलीकडे द्राविडियन वर्ण असं म्हटलं जातं. पहिल्यापासूनचा त्याचा चालत आलेला कन्सेप्ट आहे तो स्वतंत्र वर्ण. स्वतंत्र वर्ण म्हणजे काय की जसं बघा ह्यातलं कुठलंही अक्षर घ्या न सोडून इतर कोणतेही अक्षर घ्या की ज्याच्यानी जसं क पासून कमळ कमला करकर अनेक शब्द तयार होतात तसं जी सुरुवात होणारे तसं ळ पासून सुरू होणारे आणि न पासून सुरू होणारे शब्द आपल्याला सापडत नाहीत. आणि म्हणून हा ह्याचा वेगळा गुणधर्म दिसून येतो आणि म्हणूनच त्याला स्वतंत्र वर्ण असं म्हटलंय. काही जणांनी त्यांना द्राविडियन वर्ण असंही अलीकडे म्हटलेलं दिसते. इव्हन आयोगाने सुद्धा एक परीक्षेचं उत्तर देताना ळला द्राविडियन वर्ण असं म्हटलेलं आहे. त्यामुळे ज्या पद्धतीने तुम्हाला ऑप्शनला प्रश्न ज्या ऑप्शन क्रिएट केलेले असतील त्या पद्धतीने तुमची उत्तर अपेक्षित आहेत. तर ळ एक तर स्वतंत्र वर्ण आणि दुसरं म्हणजे द्राविडियन वर्ण असं लक्षात ठेवा. त्यानंतर सगळ्यात शेवटी हे क्ष आणि ज्ञ जे आहेत यांनाच विशेष संयुक्त व्यंजने असं म्हणतात. काय म्हणतात? विशेष संयुक्त व्यंजने. विशेष संयुक्त व्यंजने. कारण ची फोड विशेष का म्हणतात ह्यांना? यांचा एक वेगळा इतर व्यंजनांपेक्षा यांचा वेगळा गुणधर्म का दिसतोय? तर क्ष हा जो आहे त्याची फोड क अधिक श अशी केली जाते. बरोबर आहे. आणि ज्ञची फोड द अधिक न अधिक य अशी केली जाते. ह्याच्यामध्ये 2 किंवा 3 व्यंजनांनी ही वेगळी व्यंजनं तयार होतात आणि म्हणूनच त्यांना विशेष संयुक्त व्यंजन असं म्हणतात. तर ह्यांचा हे जो कन्सेप्ट आहे त्यांना विशेष संयुक्त असा दर्जा का दिला गेला वगैरे वगैरे हा कन्सेप्ट आपण व्यंजन हे जे बघणार आहोत त्याच्यामध्ये आपण वर्गीय व्यंजन स्पर्श व्यंजन हल म्हणजे काय स्वरांत परवर्ण संवृत म्हणजे काय किंवा हे अर्धस्वर जो व्यंजनांचाच एक प्रकार आहे. मग त्यांना अंत्यस्थ ईशत किंवा ईशत विवृत असं का म्हटलं जातं किंवा हे जे घर्षक वर्ण आहेत हा एक व्यंजनच आहेत ती, परंतु त्यांना घर्षक किंवा उष्मे ईशतस्पृष्ट किंवा सितकार का म्हणतात किंवा हा आद्य आहे. मग अजून महाप्राण वर्ण किती आहेत? एकूण सर्व मध्ये महाप्राण किती आहेत? किंवा अल्पप्राण म्हणजे नक्की काय? मग स्वतंत्र आहे का द्राविडियन आहे याचे डिटेल अभ्यास किंवा क्षज्ञाचा नक्की त्यांना विशेष संयुक्त व्यंजन का म्हणतात याचा अभ्यास आपल्याला
पुढे करायचं आहे. परंतु त्याआधी हे जरा महत्वाचं इथं आहे बघा, स्फोटक व्यंजन म्हणून याच्यामध्ये आता तिथे लिहिलेच म्हणून सांगते मी. स्फोटक व्यंजने, स्फोटक म्हणजे काय की जे व्यंजन उच्चारत असताना, ज्या व्यंजनांचा उच्चार करत असताना तोंडातून हवा खूप स्पीडनं बाहेर येते आणि ज्या व्यंजनांचा उच्चार होतो त्यांना स्फोटक व्यंजन असं म्हणतात. आणि ज्या व्यंजनांचा उच्चार करत असताना तोंडातून हवा कमी प्रमाणामध्ये बाहेर फेकली जाते त्याला अर्धस्फोटक व्यंजन असं म्हणतात. मग स्फोटक व्यंजन पण आणि अर्धस्फोटक व्यंजन पण ही स्पर्श व्यंजनामध्येच समाविष्ट आहेत. मी आत्ताच तुम्हाला सांगितलं की स्पर्श व्यंजन कुठली म्हणायची, क पासून म पर्यंतची जी व्यंजन आहेत ती स्पर्श व्यंजने आहेत आणि त्यांनाच काय म्हणायचं, वर्गीय व्यंजन असं म्हणायचं. ही लक्षात राहिली की तुम्हाला स्फोटक व्यंजन लक्षात राहणार. ही लक्षात राहिली की तुम्हाला संधी पण येणार. संधी हा टॉपिक अनेक जणांना जमत नाही, पण मी तुम्हाला 100% खात्री देते, माझ्याकडे शिकलात तर तुम्ही आयुष्यात कुठल्याही संधीचा शब्द चुकणारच नाही ह्याची गॅरंटी. तर लक्षात काय घ्यायचं की हे ना स्फोटक व्यंजन म्हणजे नक्की कशी लक्षात ठेवायचं. तर आता इथं बघा, हा जो क आहे, क च सोडायचा बर का, क च सोडून द्यायचा, ट त आणि प म्हणजे पहिल्या रांगेतली च सोडला तर क ट त आणि प ही स्फोटक मध्ये समाविष्ट होतात. शिवाय ही लाईन सोडायची आणि ही जी आहे ग ज सोडायचा, ड द ब म्हणजे बघा, क ही जी पहिली लाईन आहे ज्याला आपण वर्गीय व्यंजनांची लाईन म्हणतो, म्हणजे कुठली, क च ट त प, त्यापैकी हा च सोडून द्यायचा, क ट त प ग ड द ब ही एकूण म्हणजे ही 3 नी 3 6 7 8 एकूण किती 8 व्यंजन ही काय आहे, स्फोटक व्यंजन आहेत. खालीलपैकी स्फोटक व्यंजन कोणते, खालीलपैकी स्फोटक व्यंजनांचा गट कोणता, असेही आपल्याला विचारतात. आपण ह्याचा डिटेलमध्ये पुढे अभ्यास करणार आहोत पुढच्या व्हिडिओमध्ये, स्फोटक व्यंजन वगैरे, त्यामुळे तुमच्या लक्षात येईल. आणि अर्धस्फोटक कशाला म्हणायचं की हे जे आहेत हे ड त्र हे वाङ्मयातलं ग किंवा न म हे सोडून, हे काय करायचं, हे सोडून म्हणजे हे जर आपण सोडले इथपासून इकडे तर हे जे आहेत राहिलेले मी न गोल केलेले जे सर्व आहेत कुठले, हा च ख छ ठ थ फ, त्यानंतर हा ज घ झ ढ ध भ हे जे आहेत ही सर्व अर्धस्फोटक व्यंजन असं म्हटले जातात. म्हणजे आपण ज्या पद्धतीने उच्चार करतो आणि तोंडातील हवा ज्या पद्धतीने बाहेर फेकली जाते, जेव्हा तोंडातील हवा कमी बाहेर फेकली जाते तेव्हा त्यांना अर्धस्फोटक म्हणतात आणि जास्त बाहेर फेकली जाते त्यावेळेला त्यांना स्फोटक व्यंजन असं म्हणतात. मग स्फोटक इथं लक्षात ठेवायची, हे गोल केलेली म्हणजे वरचा इथला क आणि ग, बाकी ट त प ड द ब आणि इथं पासून ही सोडून राहिलेली जी सगळी आहेत ती अर्धस्फोटक व्यंजन आहेत. आलं का लक्षात. हे जे आहेत हे अनुनासिक वगैरे आहेत, ह्यांचे पण प्रकार पडतात, कठोर, मृदू, अनुनासिक वगैरे. ते तुम्हाला मी डिटेलमध्ये ज्या वेळेला स्पर्श व्यंजन शिकवणार आहे त्यावेळेला तुम्हाला सांगणार आहे. याच्यामध्ये भरपूर असे कन्सेप्ट आहेत, म्हणजे तर तुम्हाला फळ्यावर असं खूप किचकिच लिहिलेलं दिसेल, इरिटेट होईल बघून, परंतु ते गरजेचं आहे परीक्षेला, कारण अशा टाईपचे प्रश्न विचारण्याची पद्धत निघाली आहे आणि ते योग्य अयोग्य विचारल्यानंतर मग आपल्याला कळतं की अरे इकडे आपण लक्ष दिलं नाही. सोपं आहे ते, कुठलीही गोष्ट सोपी म्हणून चाला आपोआप सोपं जातं. आता एकदा रिव्हिजन करूया आपण. अर्धस्वरांना ईशत विवृत असं कोणी म्हटलंय तर मोके दामले यांनी म्हटलेलं आहे. आणि र ल हे अर्धस्वरांपैकी आहेत बरं का, हे र आणि ल यांना द्रववर्ण असं म्हटलंय. कोणी म्हटलंय, कालेलकर यांनी. र ल यांना द्रववर्ण असं कोणी म्हटलंय, नागो कालेलकर यांनी म्हटलेलं आहे. तर श श स यांना ईशत स्पृष्ट असं मोके दामले यांनी म्हटलंय. तर श श स हे काय आहेत, श श स घर्षक वर्ण आहेत किंवा उष्म वर्ण आहेत. तर घर्षक वर्ण आहेत त्यांना सितकार वर्ण असं नागो कालेलकर यांनी म्हटलेलं आहे. तर स्फोटक व्यंजने, अर्धस्फोटक व्यंजने मी तुम्हाला समजवलंय. आदत्त स्वर अरविंद मंगरुळकरांनी म्हटलंय, आणि ऑल जे इंग्रजीतून आपण दत्तक घेतलेले आहेत त्यांना आदत्त स्वर असं म्हटलंय अरविंद मंगरुळकर यांनी.
तर आता ह्या व्हिडिओमध्ये आपण काय केलेलं आहे, वर्णमालेची एकूण वर्णमालेची रचना कशी असते हे पाहिलेलं आहे. या पुढच्या व्हिडिओमध्ये आपण स्वर म्हणजे काय, स्वरादी म्हणजे काय, व्यंजन म्हणजे काय, त्यांचे हे जे वेगवेगळे कन्सेप्ट्स आहेत याचा डिटेल आपण अभ्यास करणार आहोत. तर आशा करते की हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. नवीन नवीन व्याकरणातले कन्सेप्ट सोप्या भाषेत समजण्यासाठी तुमचा आणि आवडता चॅनल MPSC क्रॅकर्स याच्यावर आधारित प्रश्न मालिकाही आपण घेणार आहोत. त्याच्यामुळे बेल आयकन प्रेस केलं नसेल तर तेही नक्की प्रेस करा. धन्यवाद.